नमस्ते, माझं नाव आहे सायरा बानू. प्रो कबड्डी वर्ल्ड कप वुमेन्स हे मी खेळवलेलं आहे. नमस्ते, मी साक्षी भोसले. मी राष्ट्रीय खेळाडू आहे आणि सातारा जिल्ह्याकडून खेळते. आणि आपल्याला मॅच खेळायचे. मग त्यासाठी कबड्डीतला पहिला साधा नियम आहे की जेव्हा तुम्ही कबड्डी खेळायला जाता तर कबड्डी हा शब्द उच्चारायचा. कबड्डी कबड्डी म्हणत जायचंय. 30 सेकंद आपला हा दम चालतो. तयार तुम्ही सगळ्या? येस. एकदम फिट अँड फाईन. येस. 7 जणी आतमध्ये राहणार आणि 7 पेक्षा जास्त असतील ते राखीव असतात. जर तुमच्यातला एखादा इंज्युर झाला प्लेयर तर आपल्याला स्टँड बाय मधला आपण आत घेणार आहे. हा, राखीव मधला एक आपण आत घेणार आहे. फर्स्ट आपल्याला कव्हर समजून घ्यायचं. इथे दोघी जणी तुम्ही थांबणार आहे. इथे मिडलला 3चा कव्हर असणार आहे आणि तिकडे 2चा. ओके. पहिली गोष्ट तर ही क्रॉस आहे, ही बोनस आहे. ह्याच्या आतमध्ये ही क्रॉस, ही बोनस. क्रॉस लाईन, बोनस लाईन, ती मिडल लाईन. मिडल लाईन. त्या लाईनच्या मग आपल्याला जायचं नाहीये. ओके. एवढ्याच स्क्वेअर मध्ये काय असेल ते आपल्याला ओके. तुम्ही दोघी उभं राहून दाखवा. असं उभं राहायचं. आता पुढे मागं होण्याची क्रिया बघा. आता हा, आता तुम्ही दोघी जावा बरं. स्टार्ट. 1 2 3. येस. 1 2 3. तुम्हाला या क्रॉस लाईनच्या आतमध्ये जाऊन प्लेयरला टच करून आणायचं. तेव्हा तुम्हाला 1 पॉईंट भेटणार. तुम्ही जेवढे प्लेयर टच करणार तुम्ही ह्या दुसऱ्या अपोनंटच्या कोर्टमध्ये येऊन तेवढे तुम्हाला पॉईंट्स मिळणार. सेम तसंच तुम्ही तिकडे जाऊन जेवढ्या प्लेयर्सला तिकडच्या टच करणार तेवढे तुम्हाला पॉईंट्स मिळणार. समजा एखादा खेळाडू इथं आला रेडला तर हा कव्हर तुमचा येणार आहे, तो मागचा कव्हर येणार आहे. तर मला पकडायला हे येणार आणि तिकडनं तो कव्हर. या बरं. येस. ओके ओके ओके. मी कुठूच शकत नाही. तुम्ही धरायचंच. तुम्ही आता ह्याच्यात तुम्ही जाऊ शकते का? तोपर्यंत तुम्ही पण यायचं. पकडायचंच, विषयच नाही. जा. ती केवढी छोटी आहे बघ. जा. येऊ द्या तिला. क्रॉस कर, क्रॉस कर. पाय आता पाय पुढं मागं हलव. एक पॉइंट मिळाला. मला कळत नाही मग तू काय बोलते. तू बोलते की जा जितना पास है ना उतना उसके लिए इजी है. तू उसको कवर करके ऐसे घप करके. एक मिनिट सांगू तुला. मला कन्फ्युज होत आहे. काय होतं माहितीये. तू मला बोलते पुढे आहे, मी पुढे आली, मग तू मला बोलते की तिला काहीतरी करू दे. टीम म्हणून खेळावं लागेल. काही कोणाचंही कोणासोबत भेद आहे, काही आहे. आय अंडरस्टँड बट ना टीम वर्क नाही केलं आपण हारणार फॉर शुअर. त्यांच्याकडे काय माहिती टीम वर्क आहे त्यांच्याकडे. हा, बट द थिंग इज तिचा जे ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना ते आपल्याला भारी पडू शकतो. ती आपल्यासाठी खूप मोठी ॲडव्हान्टेज आहे. मी तुला ती आहे द बेस्ट ॲडव्हान्टेज आहे ती. पण ती ऐकतच नाही. ती भीती वाटली पाहिजे तिला. तू काहीतरी बोल. हा मी आले, मी घेते, मी पकडणार आहे तुला असं बोल. जेणेकरून असं बोलला